राज्यातील उमेद अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत तसेच त्यांच्या नोकरीबाबत सरकारने दखल घेऊन कारवाई करण्याची गरज आहे। तसेच राज्यातील तृतीयपंथीयांचे धोरण अद्याप जाहीर झाले नसून तृतीयपंथीयांनाही माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळावा, तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ओबीसी घटकांसाठी घरकुल योजना सक्षमपणे राबवण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज विधानसभेत केली। अध्यक्ष महोदय, एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर मी इथे बोलते। अध्यक्ष महोदय, सरकारने लाडकी बहीण योजना काढली, चांगला अध्यक्ष महोदय, दे रहा है, कंजूसी के साथ आहे, लेकिन आए तो सही। तर पण त्याच्यासोबत अध्यक्ष महोदय, आपण एकीकडे लाडकी बहीण म्हणतो, दुसरीकडे अध्यक्ष महोदय, ज्या बहिणी आपल्या उमेदच्या त्या बसलेल्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे। आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला आवाहन करतो की तिथे जावं आणि त्यांच्या वेतनवाढीचं आणि त्यांच्या सुरक्षितेचं, त्यांच्या जॉबचं काय आहे, नोकरीचं ते बघावं। अध्यक्ष महोदय, तिसरा विषय असा आहे की आपण महिला धोरण जाहीर केलं, पण त्याच्यासोबत जे तृतीयपंथींचं जे धोरण असतं ते अजिबात जाहीर झालं नाही, आमच्यापर्यंत ते पोहोचलं नाही अध्यक्ष महोदय। आणि आपण लाडकी बहीण योजना केली, महिलांसाठी केली, त्याच्यासाठी आभार, पण मग तृतीयपंथींकडे कोण लक्ष देईल अध्यक्ष महोदय? त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। एसटीचा प्रवास जे तृतीयपंथी करतात त्यांना देखील, कारण त्यांना खूप गरज आहे, त्यांची अवस्था चांगली नसते, फायनान्शियली इकॉनॉमिकली ते फार डाऊन ट्रॉडन असतात अध्यक्ष महोदय। तर तृतीयपंथीयांसाठी आपण काय करणार आहात आणि केलं पाहिजे, माझी आपल्याला विनंती आहे की आपण अध्यक्ष महोदय निर्देश द्यावे सरकारला की तृतीयपंथीयांना सुद्धा लाडकी बहीणची योजना लागू होईल। गाव माझा न्यूज करिता महादेव नवघरे, अमरावती।